आजचा व्हिडिओ आहे खानदेशी अक्षय तृतीया म्हणजे आखाजी याबद्दल। तर आपल्या मुलांना, आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृती समजायला पाहिजे, त्यासाठी मी जास्तीत जास्त खानदेशी चालीरीती यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत। जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही बघू शकतात। तर आज आपण पाहणार आहोत खानदेशी अक्षय तृतीया म्हणजे आखाजी। खानदेश या भागामध्ये अक्षय तृतीया या सणाला आखाजी असे म्हटले जाते। दिवाळीनंतर आखाजी या सणाला मुलींना माहेरी आणण्याची पद्धत आहे। खानदेशात आखाजी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। या दिवसापासून आंबे खायला देखील सुरुवात होते। खानदेशामध्ये ऊन जास्त असतं, त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला पानपोई लावलेल्या दिसतील। ते म्हणतात ना, अन्नदान धर्म करण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी पाजण्याचं पुण्य जास्त असतं। मुलीला सासरहून आणण्यासाठी माहेराहून एक व्यक्ती, मग तिचे वडील किंवा तिचा भाऊ घ्यायला जातात। तिच्यासोबतच तिच्या मुलांना देखील मामाच्या गावाला जायची ओढ असते। परीक्षा पण संपलेल्या असतात। आता खानदेशात जर मुलगी माहेरी आली ना, तर तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं सगळ्यांना होतं। सोबतच तिला तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारायला, खेळायला देखील मिळतं। दुपारचं जेवण झालं की घराजवळच एखाद्या झाडावर झोका बांधायचा, मग आंब्यांचं, पिंपळाचं किंवा कडुलिंबाचं झाड असेल तर जोरजोरात झोके घेत त्याच्याहून जोरजोरात गाणी म्हणायची। बहिणाबाईंचे हे गाणं, आखाजीचा आखाजीचा मोलाचा सण देखाजी, निंबावरी निंबावरी बांधिला सन झोकाजी, गेला झोका चालला माहेरला जी, आला झोका पलट सासराले जी। ज्या दिवशी आखाजीचा सण असतो त्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठतात। आंघोळ करून झाल्यावर ज्यांचे आईवडील स्वर्गवासी झाले आहे त्याच्या नावाने घागर आणि त्याच्यावर छोटासा घडा असतो, तो पाण्याने भरून ठेवतात। त्यावर एक छोटेसे डांगर ठेवतात, त्याच्यावर गोल सांजरी ठेवली जाते, त्यासोबत एक कुरडई, एक पापड असं ठेवले जाते। आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या फोटोला हार लावला जातो आणि मनःपूर्वक नामस्मरण केलं जातं। या दिवशी आगारी देखील टाकली जाते, कावळ्यांना घास दिला जातो। आगारीमध्ये एक घास पूर्वजांचा टाकला जातो। आपले जे वाडवडील आहेत त्यांना आमरसांचा नैवेद्य दिल्याशिवाय घरात आमरस बनवला जात नाही। म्हणजे या दिवसापासूनच आमरस बनवायला किंवा आंबे खायला सुरुवात होते। श्राद्धपूजन हे खानदेशामध्ये या दोन प्रकारचे केले जाते। ज्यांचे आईवडील वारले आहेत ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्याला डेरग पूजन असे म्हणले जाते, आणि ज्यांच्या मृत्यूला 1 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्याला घागर पूजन असे म्हणतात। घरोघरी चुलीवरच्या जेवणाचा सुगंध आहे ना, तो गल्लोगल्ली दरवळत असतो। केळीच्या पानावर आमटी, भात, कुरडई, पापड, कांद्यांची भजी, अळूच्या पानांची भजी, खापरची पुरणाची पोळी, केसर आंब्याचा रस, त्याच्यावर तुपाची धार। आखाजीचा दिवस हा शुभ असल्याने लग्न लावण्यासाठी मुहूर्त बघण्याची देखील वाट बघायचे। लोकांचे लग्न हे आखाजीच्या दिवशी सुद्धा झालेले असतात। आखाजीच्या दिवशी जावई लोकांना देखील जेवायला बोलवत असायचे। त्यावरून एक गाणं असं होतं की आखाजीचा सण मोठा, एक घागरले 2 लोटा, जवाई बुवा पित्तरवठा, सांजोरीसाठी बोंबली उठा, असं मस्करीने जावयाला बोलले जाते। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनलला। तसेच खानदेशी परंपरा, खानदेशी लग्नांची गाणी ही सुद्धा आमच्या चॅनलवर जाऊन आमच्या प्लेलिस्टवर तुम्ही बघू शकतात। धन्यवाद।